बघा, अमरावतीचं एक वैशिष्ट्य असं आहे की सन्माननीय राजसाहेब ज्या वेळेला भारतीय विद्यार्थी सेनेचे पहिल्यांदा अध्यक्ष झाले आणि त्यावेळेला पहिली विद्यापीठ निवडणुका जे जिंकल्या राजसाहेबांनी त्या अमरावती विद्यापीठाच्या, त्यामुळे राजसाहेबांचं अमरावतीवर विशेष प्रेम आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्याची विधानसभेची तयारी काय असेल याचा एक आढावा आज आम्ही घेणार आहोत आणि पूर्ण ताकदीने अमरावती विधानसभा आम्ही लढवणार आहोत असा आमचा निर्णय झालेला आहे. बाकी जो सन्माननीय आदेश सन्माननीय राजसाहेब देतील त्याप्रमाणे पुढची वाटचाल करू. आत्ता तर मी तुम्हाला सगळ्या जागा नाही सांगू शकत, पण काही जागा आम्ही निवडलेल्या आहेत जे आम्ही पूर्ण ताकदीनिशी लढणार आहोत आणि मला निश्चितपणे खात्री आहे सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशाने अमरावती विधानसभा आम्ही निश्चितपणे ताकदीने लढू. येणाऱ्या काही दिवसात एक चित्र स्पष्ट होईल आपल्याला. सन्मान्य राजसाहेब याच्या संदर्भातला योग्य तो निर्णय घेतील. लोकसभेमध्ये महायुतीला सन्मान्य राजसाहेबांनी बिनचत पाठिंबा दिला होता. आता यावेळेला विधानसभा लढवताना आम्ही महायुतीत बरोबर असू नसू, मला वाटतं येणाऱ्या काही दिवसात या संदर्भातला जो महाराष्ट्राच्या हिताचा जो योग्य निर्णय असेल तो सन्मान्य राजसाहेब घेतील. मला वाटतं तो त्यांच्या आपापसातला विषय आहे, आम्ही त्याच्यावर काही भाष्य करायची गरज नाही. आम्ही आमच्या पक्षाची तयारी विधानसभेच्या दृष्टीने करतोय आणि ती जोरदारपणे करतोय. बऱ्याच ठिकाणचे रिपोर्ट्स घ्यायला सन्मान्य राजसाहेबांनी आम्हाला सगळ्यांना पाठवलेलं, त्याप्रमाणे रिपोर्ट झालेले आहेत. येणाऱ्या उद्या परवा सोमवार मंगळवारी सन्मान्य राजसाहेबांकडे आम्ही ते रिपोर्ट सबमिट करू. त्यानंतर महाराष्ट्रातल्या कुठल्या जागा किती जागा लढवणार आहेत याचा निर्णय राजसाहेब घेतील आणि त्याप्रमाणे आम्ही ऑलरेडी तयारीला लागलेलो आहोत. आमची लोकांच्या भेटीगाठी चालू आहे, बूथ वाईज नियोजन चालू आहे आमचं आणि एकदम मायक्रो लेवलला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं काम चालू. संजय राऊत रोज काहीतरी बोलत असतात. मला असं वाटतं कुणी कोणाला गुरु मानावं याच्यापेक्षा तो गुरु तुम्हाला शिष्य मानतो की नाही महत्वाचं आहे. आत्ताच्या संजय राऊतांना बघितलं तर मला वाटत नाही बाळासाहेबांनी त्यांचं गुरुत्व स्वीकारलं असतं किंवा त्यांना शिष्य म्हणून पण ठेवलं असतं. शेवट गुरुला पण काही चॉईस आहे की नाही, कोणालाही शिष्य करायचा. सन्मान्य राजसाहेबांचा दौरा असणार आहे, त्याचं नियोजन लवकरच पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही जाहीर करू.